महायुतीच्या सत्ता स्थापनेत भाजप पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य असेल असं सांगत आपला कोणताही अडसर नसल्याचं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केलं। त्यामुळे सत्ता स्थापनेसंबंधात शिवसेनेच्या आग्रहाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे। राज्यात महायुतीच्या सरकार स्थापनेबाबत भाजपाचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेते अमित शहा यांच्याशी संपर्क साधून सरकार स्थापनेत आपला कोणताही अडसर नसेल याची ग्वाही दिल्याचंही शिंदे यांनी सांगितलं। भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे। काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता। मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधी मनात आणू नका। तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे, तुम्ही आम्हाला 2.5 वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी, या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी, सगळं करण्यासाठी। त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या। लाडकी बहीण योजनेमुळे कोट्यवधी बहिणींचं अपार प्रेम मिळालं, त्यामुळे निर्माण झालेली सख्खा भाऊ ही ओळख कोणत्याही पदापेक्षा मोठी असल्याचं ते म्हणाले। लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली, सक्का लाडका भाऊ। आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले, पण मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर, आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली। ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते। विकास कामं, झटपट निर्णय आणि सकारात्मकता यामुळे मतांचा वर्षाव होत हा प्रचंड विजय मिळाला आहे। यात राज्यातलं विकास कामं करणारं सरकार आणि केंद्रातलं समविचारी सरकार यामुळे मोठा विकास घडून आला। केंद्र सरकारनं या काळात राज्याला मोठं पाठबळ दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेते अमित शहा यांचे आभार मानले। गेल्या 2.5 वर्षात जनतेसाठी खूप काही करता आलं। या कार्यकाळाबद्दल समाधानी आणि आनंदी असल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्रातून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं पूर्ण पाठबळ आम्हाला होतं। कारण मला आठवतंय जेव्हा आम्ही सरकार बदललं, उठाव केला, त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं आम्ही चट्टान की तरह आपके पीछे खडे। आणि मला आठवतंय की 2.5 वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने मागे उभे राहिले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला। 2.5 वर्ष त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणजे सुरुवातीला जी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली ते दिवस मला आठवत आहेत आणि त्या प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक क्षणाचा वापर आम्ही राज्यातल्या जनतेच्या हिताकरता केला। आणि म्हणून मी मोदी साहेबांना, अमित शहा साहेबांना देखील खूप धन्यवाद देईन की त्यांनी पाठबळ दिलं आणि योजनांना देखील मदत केली, निधी दिला, अनेक वेळा ते आले। आणि या सर्व 2.5 वर्षाच्या काळामध्ये राज्याचा जो काही प्रगतीचा वेग आहे तो वाढण्याचं कारण एवढंच की राज्य आणि केंद्र सरकार एक विचाराची सरकार जेव्हा असतात, समविचारी सरकार असतात, त्यावेळेस मात्र राज्याचा वेग प्रगतीचा अतिशय गतिमान होतो। आणि म्हणून हे सगळं जे आपण 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप समाधानी आहे। महाविकास आघाडीतून बाहेर पडत बंड करत उचललेली मोठी जोखीम कोणत्याही पदासाठी नव्हती, महाराष्ट्राच्या हितासाठी हे पाऊल उचललं होतं। शेवटच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत महाराष्ट्राच्या विकासासाठी अविरत झटत राहीन असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। आम्ही जे काही केलं काम, ते काम केलं, मनापासून केलं। आणि मी सांगतो तुम्हाला, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जे काम करेन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन। आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं, काय आम्ही आज देऊ शकलो आनंद, हा आमचा उद्देश होता।